नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की ज्या व्हिडिओचं नाव होतं लक्ष्मी आणि सकारात्मकता हवी आहे, करा हे 10 प्रभावी सोपे उपाय, यामध्ये आपण बघितलं की लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी कोणते सोपे उपाय आहेत. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मी टिकत नाही, आर्थिक स्थैर्य नाही, यासाठी काय करावं या संदर्भातला आहे. तुमच्या घरात पैसा येतो पण हा टिकत नाही का? कितीही कमाई झाली तरी महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही, अशी स्थिती येते ना. अचानक खर्च वाढतात. आपण हे खर्च कसे भागवावे या चिंतेत बऱ्याच वेळा असतो, परंतु यामागे फक्त आपलं आर्थिक आवक कारणीभूत आहे का? तर नाही. बऱ्याच वेळा काही सूक्ष्म आध्यात्मिक आणि वास्तू संदर्भामधली कारणं देखील असू शकतात. आपण खूप मेहनत करतो तरीही लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही. यालाच आपल्या शास्त्रामध्ये चंचल लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. पण यामध्ये आजच्या व्हिडिओत तुम्हाला आनंदाची बातमी अशी सांगायची आहे की ही चंचल लक्ष्मी आपण स्थिर करू शकतो. काही सोपे उपाय आहेत पण ते अत्यंत प्रभावी आहेत. हे प्रभावी उपाय जर आपण केले तर आपली चंचल लक्ष्मी स्थिर राहू शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत असे 7 प्रभावी उपाय. या 7 उपायानंतर शेवटी मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे की ज्या उपायाने खरोखरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वर्षाव होईल. चला बघूया आपण हे 7 उपाय कोणकोणते आहेत. आता आपण जे पैसे कमवतो किंवा आपले कमाईचे पैसे जे आहेत ते जेव्हा आपल्याकडे येतात किंवा थोडक्यात आपला जो पगार होतो, हा पगार झाल्यानंतर आपण हा घरी आणायला पाहिजे. अर्थात आता ऑनलाईन असल्यामुळे बऱ्याच वेळा हा पगार आपला बँकेत जमा होतो, पण ज्या दिवशी हा जमा होईल त्या दिवशी आपण ते पैसे थोडे का होईना काढून आणून घरात आणले पाहिजे. घरामध्ये आपण ते देवासमोर ठेवले पाहिजे. हे आपण करतोच, पण हे देवासमोर ठेवलेले जे पैसे आहेत, जे काय आपण ठेवले असतील, 100 रुपये असतील, 500 असतील, 1000 असतील, किती असतील, तर याच्यामधले साधारणतः काही टक्केवारी म्हणजे 1 ते 15% जी विषम टक्केवारी आहे, म्हणजे उदाहरणार्थ 1%, 5%, 60%, 9%, 13%, 15%, हे जे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे टक्के पैसे आपण बाजूला काढावेत. उदाहरणार्थ 100 रुपये जर आपण ठेवले आहेत तर त्यामधला 1 रुपया म्हणजे 1% आणि 15 रुपये म्हणजे 15%. या प्रमाणात हे पैसे बाजूला काढून एका स्वच्छ पांढऱ्या पाकिटामध्ये हे पैसे ठेवायचे आणि ते पाकिट बंद करून आपल्या देवाच्या पाठीमागे किंवा देवाच्या खालच्या भागामध्ये ठेवून द्यायचं, जेणेकरून हे पाकिट, पैशाचं पाकिट कोणालाही दिसणार नाही. असं दरवेळेस करायचं. 6 महिन्यांनी, वर्षांनी जे पैसे साठतील ते सर्व पैसे परत एकदा चांगल्या पांढऱ्या पाकिटामध्ये ठेवून आपण ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे. दुसऱ्या उपायाकडे आपण वळूया. आपली जी तिजोरी आहे, जिथे आपण पैसे ठेवतो किंवा आपले महत्त्वाचे पेपर्स असतात, प्रॉपर्टीचे पेपर असतात, त्या तिजोरीमध्ये गजांत लक्ष्मी ठेवा. आता गजांत लक्ष्मी काय आहे? ते एक लक्ष्मी की जी कमळात बसलेली आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला, त्या लक्ष्मी मातेच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत की जे आपल्या सोंडेने लक्ष्मीवर पाण्याचा वर्षाव करतात. अशा पद्धतीची मूर्ती किंवा चित्र, ज्याला गजांत लक्ष्मी म्हणतात, गजलक्ष्मी म्हणतात, ती आपल्या तिजोरीमध्ये स्थापन करा, ठेवा. तिसऱ्या उपायाकडे आपण वळूया. पूर्व, उत्तर आणि ईशान्य, म्हणजे पूर्व आणि उत्तर या मुख्य दिशा, ईशान्य ही उपदिशा, या 3 दिशा आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वास्तुशास्त्रामध्ये मानलेल्या आहेत. पूर्व दिशा ही संधी, प्रयत्न आणि यश, आणि उत्तर दिशा ही स्थिरता किंबहुना कुबेराची दिशा असल्यामुळे आर्थिक भांडार या दिशेकडे आहे. त्यामुळे या 2 दिशा आणि जी ईशान्य दिशा आहे की त्या ईशान्य दिशेला आपण एक ऊर्जा मानतो, शक्ती मानतो, परमेश्वरी शक्ती किंवा परमेश्वरापासून मिळणारी ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा या ईशान्य दिशेकडनं आपल्याला मिळते. त्यामुळे या तिन्ही दिशांचं जे काही वास्तुशास्त्र आहे त्यामध्ये आपल्याला या तिन्ही दिशा स्वच्छ ठेवणं किंबहुना रोज इथे साफसफाई करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.
आणि जो आपला ईशान्य कोपरा आहे की जिथे साधारणपणे बऱ्याच लोकांचं देवघर असतं, तर या ईशान्य कोपऱ्यामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर एका कलशामध्ये, हा कलश मात्र तांब्याचा किंवा चांदीचा असावा, स्टीलचा नसावा, या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून या ईशान्य कोपऱ्यात रोज ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी स्नान झाल्यानंतर हे पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि आपला जो घराचा उंबरा आहे, मुख्य उंबरा जो आहे, ज्या मुख्य दरवाजामधून आपण प्रवेश करतो, तो जो उंबरा आहे त्या घराच्या उंबऱ्यावर हे पाणी स्वच्छ या पाण्याने तो उंबरा धुवायचा आहे किंवा या पाण्याने कपडा ओला करून तो उंबरा स्वच्छ पुसायचा आहे. त्यानंतर हे पाणी आपण तुळशीला घालू शकता किंवा घरामध्ये इतरत्र शिंपडू शकता. त्यानंतर चौथा उपाय आपल्याला काय करायचा आहे की आपल्या देव्हाऱ्यामध्ये देव असतात, यामध्ये बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा हे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण देव आहेत की जे बऱ्याच वेळा आपल्या मुलीला सासरी पाठवताना आपण हे दोन देव देतो. या दोन देवांची भूमिका किंवा या दोन देवापासून मिळणारा जो आशीर्वाद आहे तो आपल्या संसाररूपी जीवनाला खूप महत्त्वपूर्ण आकार देत असतो. त्यामुळे या बाळकृष्णाची आपण रोज पूजा करतो, अन्नपूर्णेची पूजा करतो, पण यांच्या पूजेमध्ये म्हणजे बाळकृष्णाच्या पूजेमध्ये यांना रोज तुळशीपत्र वाहणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय यांची पूजा पूर्णत्वाला जात नाही. अन्नपूर्णा जी माता आहे, या अन्नपूर्णा मातेला पांढरं किंबहुना पिवळं फूल वाहणं खूप महत्त्वाचं आहे. या दोन्ही जर पूजेच्या प्रक्रिया आपण केल्या तर आपल्याला या देवतेकडनं फार मोठा चांगला आशीर्वाद मिळतो. त्यानंतर पाचवा महत्त्वाचा उपाय, संध्याकाळचा जो दिवा असतो तो नेहमी शुद्ध तिळाच्या तेलाचाच लावायचा. जो आपण सायंकाळचा कातरवेळीचा दिवा लावतो तो शुद्ध तिळाच्या तेलाचा लावायचा आहे. दर गुरुवारी, सहावा उपाय सांगतो, दर गुरुवारी तुळशीला वाटीभर दूध वाहून द्यायचं. सातव्या उपायाकडे आपण वळूया. पूर्व किंवा दक्षिण जी दिशा आहे त्या दिशेला 7 पळणाऱ्या घोड्यांचे चित्र आपण लावायला पाहिजे. आता हे 7 घोड्यांचं जे चित्र आहे की जे पळता आहेत आणि सूर्योदय झालेला आहे आणि ते घोडे पळत आहेत, अशा आशयाचं जे चित्र आहे ते जर आपण पूर्वेकडे लावलं तर हे घोडे आपल्याला पश्चिमेकडे पळताना दिसतील आणि जर आपण दक्षिणेकडे लावलं तर उत्तरेकडे हे आपल्याला पळताना दिसतील. तर अशा पद्धतीत हे चित्र आपण लावायला पाहिजे. इथपर्यंत आपण हा व्हिडिओ बघितला. शेवटचा एक महत्त्वाचा अत्यंत प्रभावी उपाय मी सांगतोय, पण त्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर या व्हिडिओवर आपण कमेंट्स करू शकता, शेअर करू शकता, लाईक करू शकता. त्याचप्रमाणे या चॅनलला जर आपण आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जे काही आपल्याला वाटतं आहे ते कृपया कमेंट्समध्ये जरूर लिहा. 7व्या उपायानंतर शेवटच्या उपायाकडे आपण वळतो आहे. खरं म्हणजे बऱ्याच वेळा हे सगळे उपाय करणं आपल्याला कधी कधी जमत नाही, कधी आपण विसरतो, परंतु महिन्यातला एकमेव उपाय की जो संपूर्ण महिन्यामध्ये एकदाच येतो तो उपाय मी तुम्हाला आता सांगतो. आपल्याला पौर्णिमा ही तिथी माहिती आहे. पौर्णिमेला बरेचसे लोक काही उपाय करतात, बरेचसे लोक सत्यनारायण महाराजांची पूजा करतात, परंतु हे सगळं करत असताना सर्वात प्रभावी उपाय पौर्णिमेचा असा आहे की जी चंद्रदेवता आहे, पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो, तर रात्री 12:18 आपण या चंद्राचं दर्शन घ्या. ते आपल्या घरात जर आपल्याला चंद्र दिसत असेल तर घरातून घ्या, नसेल दिसत तर आपल्या गॅलरीवर जा किंवा गच्चीवर जा. त्याचप्रमाणे बाहेर येऊनही आपण करू शकता, पण आपल्या घराच्या परिसरामध्येच यांचं दर्शन घ्यायचं आहे. चंद्राचं दर्शन घेत असताना मनोमन चंद्रदेवतेची पूजा करा, त्यांना नमस्कार करा, त्यांची प्रार्थना करा आणि त्यांच्यासमोर त्यांच्याकडे पाहत असताना आपल्याला 3 मंत्रांचं पठण करायचं आहे. हे 3 मंत्र कुठले आहेत तर पहिला मंत्र आहे गायत्री मंत्र की जो आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. दुसरा मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र, तोही आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि तिसरा मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र, तोही आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे एकूण 33 वेळा हे सगळे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. परत चंद्रदेवतेला नमस्कार करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याला महिन्याभरामध्ये अतिशय परिणामकारक अशी एक प्रकारची ऊर्जा आणि त्याचबरोबर आपली लक्ष्मी स्थिर होण्याच्या दृष्टीने आपल्याला एक प्रभावी अशी एक महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये दिसेल. या सगळ्या उपायांनी केवळ लक्ष्मी स्थिर राहील असं नाही,
तर आपली मानसिकता, आपलं आरोग्य, आपले विचार आणि समाजाप्रती असलेली आपली भावना या सगळ्यामध्ये अतिशय सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील. हे छोटे उपाय आहेत, काही वास्तूचे उपाय आहेत, काही परमेश्वर शक्तीला आपण कशा पद्धतीने भजावं याविषयीचे उपाय आहेत. आणि ही जी पंचतत्व आहेत, या पंचतत्वामध्ये आपण कशा पद्धतीने राहावं याविषयी याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. असो, हे उपाय आपण जरूर करा. अत्यंत सोपे उपाय आहेत, परंतु अत्यंत परिणामकारक आहेत. जशा माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीचा उपाय घेतला, यानंतर लक्ष्मी स्थिर राहण्याचा उपाय, दोन्ही व्हिडिओ आपण जरूर बघा आणि निश्चितपणे आपल्याला याचा फायदा होईल. आपण सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. श्री स्वामी समर्थ.